कोण कारवाई करणार? तू कोण कारवाई करणार? नाव सांग. नाही नाही तुझं नाव सांग. नाव सांग. कोणी सांगितलं कारवाई करायला? कोणी सांगितलं? अरे पण तुम्ही असं मला बोलता ना, वरती बोला ना. अरे मी नाही बोलणार. तू आलास, तू कशाला इकडे? आज कुठल्या हक्काने आले तुम्ही सांगायला कामगार लोकांना? आता तुमचा सेट कुठे आहे? मी जेसीबी घेऊन येऊन उद्या 10 वाजता. बघा तुम्ही वरती बोलला कोणी सांगितलं? नाव सांग ना. अरे कोणी सांगितलं? नाव सांग. नाव सांग ना. तुझ्या पोलीस स्टेशनला बोलणार तुला. नाही नाही तसं नाही. नाव सांग. नाव सांग. फोन करा. नाव सांग. नाव सांग. नाही ना नाव सांग. तुला अधिकार काय आहे? तुला अधिकार काय नाही. मग कोणी सांगितलं? मुलांना घाबरवतो सेट कुठे? जेसीबी घेऊन येईल म्हणून याला पोलीस चौकीत जा पहिला. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी. गेल्या अनेक वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या ही लोक या ठिकाणी एक अर्थाने देवीची पूजाच करतात, देवीची सेवाच करतात. तिच्या दर्शनाला जे भक्त येतात त्यांना ज्या काही साहित्य सामुग्री लागते ती ही लोक पुरवतात. अचानकपणे कोणतरी एक जण येतो आणि त्यांचे स्टॉल तोडतो. खरं तर तोडक कारवाई ही वसई विरार शहर महानगरपालिकेनेच केली पाहिजे आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेची नेमणूक केलेली आहे. मग हा व्यक्ती कोण? कोणाच्या सांगण्यावरून येऊन स्थानिकांची दुकानं तोडतो? आपल्या सोबत यावेळेला सगळ्या भगिनी आहे. खर तर तो इथून आता त्यांनी पळ काढलेला आहे. नेमका तो कोणाचा माणूस आहे हे सगळ्यांनाच माहितीये. परंतु असे जर पडद्या मागून तुम्ही भूमिपुत्रांना त्रास देत असाल तर त्याचा उलट त्रास तुम्हाला देखील झाल्याशिवाय राहणार नाही. का की तुझं पण तोडलं का? ते कोणी तोडलं? त्यानेच तोडलं. मग तू विरोध नाही केला का त्याला? तो मी तिकडे होती. म्हणजे कोण नव्हता तेव्हा? हा माणसं होते आमचे. तो बोलला तोडा, तो तोडून टाकली. किती वर्षापासून तुझं दुकान आहे तिथे? खूप वर्ष झाले माझे दुकान. वर्ष झाले. आणि आता तोडायला घेतलं तर कोण मदत नाही करत का? आता मदत कोण करणार आहे? कोणच मदत नाही करत. हाय माणसं 2-3 आहे. अजून काही महिला आहेत? ताई तुमचं पण इथेच दुकान आहे? हो माझं पण दुकान इथे. माझ्या सासऱ्यांचं दुकान आहे. किती वर्षापासून? माझा जन्म पण नव्हता त्याच्या आधीचं दुकान आहे. हा 87चं दुकान आहे. 87 की 86 आहे. आणि माझ्या लग्नाला आता 15 वर्ष झाली. तेव्हापासून मी इथे धंद्यावर असते मिस्टरांच्या जोडीला. 4 दिवस झाले एक माणूस येतो. आम्ही नसलो तर कामगार लोक आहेत त्यांना येऊन घाबरवतो की आम्ही येणार आहेत, पाठीमागनं तुम्ही दुकानं खाली करा, आम्हाला रोड करायचा आहे, आम्ही जेसीबी घेऊन येणार. काल पण रात्री आम्ही नसताना ते आले आणि बोलतात उद्या 10 वाजता आम्ही जेसीबी घेऊन येणार आहेत. तर बघा काय ते असं बोलले आम्हाला. तेव्हा आम्ही इथे आता जागेत उभे आहेत. तुम्हाला काय पूर्व सूचना, पूर्व नोटीस वगैरे काय दिली? असं काही नोटीस वगैरे काहीच नाही. फक्त येऊन ना घाबरवून जायचे. नोटीस वगैरे काहीच नाही. आणि त्यांना कोणी पाठवले विचारतो तर ते सुद्धा ते सांगत नाही आणि आता उत्तर देत नाही. आणि आता ते होते माणसं इथे 2-4 दुकानं समोरची तोडलेली आहेत. तेव्हा त्याला आम्ही अडवलं तर त्याने पळ काढली. आता खरं आहे ते दृश्य देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं. का की तुझं पण दुकान आहे? हो माझं. हे बघा इथे काढून मी आता तिकडे टाकलंय. माझ्या घरात कोणी कमवणार नाही. 2 मुलं काम करतात. मी ह्याच्यावरच त्यांचं पोट भरते. मुलींचं लग्न वगैरे ह्याच्यावर 10 रुपयाचं लिंबू सरबत आणि पाणी बाटली विकते. पावती वगैरे पण 50 रुपयाची फाडते. किती वर्षापासून तू लिंबू सरबत? एवढं काही ध्यानात नाही पण खूप वर्षापासून इथं आहे. पहिले सुरुवातीला वर होतं, मग नंतर आम्हाला इकडे काय इथं दिली. ते आता इथं लावते. ते इथं त्या दिवशी तो आला आणि बोलला इकडे की बाउंड्री मारले मावशी तुमचं दुकान इथनं काढायला लागेल. म्हणलं ठीक आहे. एवढा तो बोलला आणि गेला. त्याच्यानंतर तो आज आला. आता हे सगळं जे उदरनिर्वाह तुझ्या परिवाराचं याच धंद्यावरती चालू? हो 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं आता हे गेलं की तुझ्यावरती उपासमारीची वेळ. हा माझं औषध पाणी शुगर आहे. आता मी औषध खाऊन इकडे निघून आले. हातपाय माझे थरथरतात आहेत. सांगा काहीतरी निर्णय. आता तुम्ही तरी आम्ही तर गरीब आहे, हातावर कमवतो आणि खातो. असं जर गुडघ्यावर टाकले सगळे लोक तर आम्ही सगळी कुठे जाणार? देवीच्या दारात कस्टमर येतात त्यांना आम्ही 10 रुपयाला पाणी बॉटल, 10 रुपयाला लिंबू सरबत विकतो. त्याच्यावरच खाणं पिणं चालतं. कसं करायचं ते बघा. 7-8 वर्षापूर्वी पहिला हाच रस्ता चालू होता. तो सुद्धा आमचा रस्ता बंद करण्यात आला. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे धंदाच करायला म्हणजे चान्सच नव्हते. त्याच्यानंतर तिकडनं दुकानं लावली. महा रस्ता कायमचा बंदच होऊन गेलाय. आता पुन्हा इथे तोडवापोड चालू केले.
मग आम्ही काय करायचं? उद्या तिकडनं तसंच बंद करणार, वॉल घालणार आहेत बोलतात. वॉल घातल्यानंतर दोन्ही साईडने आमची दुकानं अडली जाणार. आम्ही धंदा कुठल्या याच्याने करायचा? आमची लहान लहान मुलं आहेत, शिक्षण आहे, ते कसं आम्ही करणार? अचानकपणे आपण जर पाहिलं तर पुढे अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमण ट्रस्ट मध्ये असणारी काही सेवेकरी आहेत, त्यांनी त्यांचा ड्रायव्हर, त्यांचा मुलगा, त्यांचा बाजूवाला त्याला आणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर ही जी लाईन आहे ही जुनी भूमिपुत्रांची लाईन आहे. तरी देखील स्थानिकांना जर हे कळत नसेल तर मग भूमिपुत्रांनी जायचं कुठे? तुमचं किती वर्षापासून आहे? 1987 पासूनच आहे. 1987 पासून. मग तुम्ही तेव्हा भाडं वगैरे काय द्यायचं? वाढव देत होतो. 1000 रुपये आमच्याकडून डिपॉझिट घेतलं हो. आणि त्या काळात त्याच्यानंतर 1000 रुपये घेतलेले होते आणि नंतर आमच्याकडून भाडं घेत होते ते. शेवटचं भाडं किती दिलं तुम्ही? आम्ही शेवटचं भाडं आता माझं माहिती नाही, कारण का माझे वडील होते, वडील एक्सपायर झाले, आंधळे होते वडील, लॉटरी तिकीट होते, त्यांच्या उतारासाठी दिलेलं. आणि भावाचे आता ऍक्सिडेंट झाले 2 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे तो नाही, मी त्या जागेवर लावलेलं आहे. दुकान बघतो त्याचा, ते येऊ शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. दादा तुम्ही राहायला कुठे आहात? मी राहायला अर्नाळ्याला. भूमिपुत्र आहे तुमचं पण इथे दुकान? हो, माझी आई म्हणजे आई वडिलांपासून दुकान इकडे आहे आणि आई माझी आजारी आहे म्हणून मला यावं लागतं. आता ही जी कारवाई सुरू आहे ही कोणाच्या माध्यमातून केली जाते? तो सांगत नाही. हा मोहिते म्हणून कोण येतो, कॉन्ट्रॅक्टर म्हणून कोण माणूस येतोय, हा सांगत नाही, नाव सांगत नाही कोणाचं काय वगैरे. एवढं सांगतोय का मला वर्ण ऑर्डर आहे. ट्रस्टने वगैरे काही सांगितलं? काय सांगतच नाही. ट्रस्टने तुम्हाला काही मला काय सांगितलं नाही सांगितलं. नाही. तसं मी पहिल्यांदा फक्त इकडे 8 ते 10 दुकानं होती, ह्याच्या पलीकडे दुकानं नव्हती. आता ही सर्व दुकानं अधिक वाढलेली कोणाची वाढलीत दुकानं? आहेत. सर्व जी आहेत, सर्व बरेच दुकानं जेवढी 350 400 काय दुकान असतील ते सर्व वाढलेले आहेत. 136 का 35 होती, 126 दुकानं होती, आता दुकानं 350 वरती गेलेली आहेत. याच्यामध्ये परप्रांतीय किती आहे? सगळे सगळेच वरचे सगळे परप्रांतीय आहेत. म्हणजे वरचे म्हणजे जे 26च्या नंतर सगळे. अच्छा, 26च्या नंतर. म्हणजे हे वरचे आलेले ते नंतर आलेत की खालचे आहेत ते नंतर आलेले? सगळं वर्ण खालती खालना वरती सगळं मिक्स आहे सगळ्यात. सगळे mix हो. आहेत. म्हणजे याच्यामध्ये परप्रांतीय पण आहे. हो हो. म्हणजे हे विचार करण्यासारखं आहे की परप्रांतीयांना सूट आणि स्थानिकांची लूट असं इथे वसई विरारमध्ये सुरू आहे. तुमचं देखील दुकान आहे इथे? हो आहे, दुकान आहे. तुमच्या किती वर्षापासून आहे? माझं 1986 पासून. 86 पासून. हो. कुठे होतं तुमचं दुकान पहिला? माझं दुकान आहे तिकडेच आहे. हो. पहिला जुना रस्ता हाच चालू होता. हो. त्याच्यानंतर मग हा रस्ता इकडे पत्रे लावून बंद केले, मग त्याच्यानंतर तो रस्ता चालू केला. मग आम्ही तिकडेच दुकान उघडलं. मग आता परत यांचं म्हणणं काय, तर तुम्ही दुकानं तोडा, आम्ही दुकानं तोडणार, कॉन्ट्रॅक्टरकडून सांगतो आणि बोलते तुम्हाला सांगते आम्ही भिंत पण टाकणार. मग आम्हाला सांगतो की तुम्ही, मग आम्हाला यांचं म्हणणं काय, दोन्ही साईडला भिंत टाकणार, आम्हाला मध्ये ठेवणार, असं यांचं हे चाललंय. पण कोणच सांगत नाही की ऍक्च्युली कोणी करायला लावलंय, काय करायला, काय सांगत नाही. एकतर जर कारवाई केली तर ती कारवाई कोणी केली हे माहिती असणं गरजेचं असतं, आणि जर कारवाई केली तर त्यासाठी प्रशासन आहे. मग एक कोणतरी बाहेरचा व्यक्ती येतो आणि बिंदासपणे या भूमिपुत्रांचे गाळे तोडतो. मग ट्रस्ट का झोपली आहे का? ट्रस्ट यांच्याकडनं पूर्वी भाडं देखील घेत होती, डिपॉझिट देखील घेत होती. मग ट्रस्टनी यांचा तोडगा काढणं ट्रस्टच्याच हातात आहे. जर ट्रस्टनी यांना या वेळेला साथ दिली नाही तर मग यांचे संसार उघड्यावरती पडतील. त्या काकीने आपल्याला सांगितलं की लिंबू सरबत विकून ती तिचा उदरनिर्वाह चालवते. जर तिचा लिंबू सरबतचा दुकानच बंद झाला तर तिच्यावर देखील उपासमारीची वेळ येईल. जीवदानी ट्रस्ट खूप मोठी ट्रस्ट आहे, श्रीमंत ट्रस्ट पैकी एक ट्रस्ट आहे. गोरगरिबांना आपत्ती काळात मदत करत असते, परंतु जर त्यांच्या जवळ असणारे, आज जवळजवळ पाहिलं तर ही पण एक प्रकारचे स्टाफच आहेत. जर यांच्यावरती अन्याय झाला तर कुठेतरी भूमिपुत्र मरेल. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.